गोंदिया जिले के तिरोड़ा तहसील में मेड़ा गांव में एक गंभीर मामला सामने आया है। सेवानिवृत्त शिक्षक सुरसाउत गुरुजी ने ग्राम पंचायत के सरपंच एवं पदाधिकारी पर धमकी देने और उनकी निजी जमीन से जुड़े रास्ते में अतिक्रमण किए जाने के आरोप लगाए हैं। सुरसाउत गुरुजी के अनुसार उनकी निजी जमीन से पादन रास्ता लगा हुआ एसी परिषद में स्थित स्कूल के शौचालय पर पानी लगातार जमा होने से उन्हें आने जाने में परेशानियों का सामना करना पड़ रहा है। गुरुजी का आरोप है कि उनकी जमीन के पास पट बंधाने विभाग का छोटा माइनर नहर भी है, जिस पर कथित रूप से अतिक्रमण किया जा रहा है। उनका कहना है कि अतिक्रमण का शौचालय का निर्माण किया गया है, जिसके कारण पानी की निकासी प्रभावित हो रही है और रास्ता भी बाधित हो रहा है। सुरसाउत गुरुजी ने यह भी आरोप लगाया कि इस मामले को लेकर ग्राम पंचायत के सरपंच कुछ पदाधिकारी भी और उन्हें धमकियां दी जा रही हैं। एक सेवानिवृत्त शिक्षक द्वारा अपनी निजी जमीन और से आने जाने वाले अधिकारी को लेकर प्रशासनिक से न्याय की मांग की जा रही है। सुरसाउत गुरुजी ने संबंधित प्रशासन से मांग की है कि पूरे मामले की निष्पक्ष जांच कर जमीन पादन रास्ते और पाट बंधारे विभाग के माइनर की मौके पर जांच की जाए तथा यदि कहीं अतिक्रमण हुआ हो तो उसे तत्काल हटाया जाए। अब सवाल यह है कि एक सेवानिवृत्त शिक्षक की शिकायत पर प्रशासन अब इंसान संज्ञान लेता है या संबंधित जमीन और नहर की प्रत्यक्ष जांच कर अतिक्रमण की स्थिति स्पष्ट की जाएगी और ये धमकी देने के आरोप में सही पाए जाते हैं तो जिम्मेदार लोगों पर क्या कार्रवाई होगी। वंदे भारत से राकेश कुमार टेभेकर की रिपोर्ट। सांगा पूर्ण नाव सांगा आणि सुदाम बापूजी सुरसाउत पेन्शनर शिक्षक मेंढा राहणार मेंढा तहसील तिरोळा जिल्हा गोंदिया। काय अडचण आहे तुमची? आमची एक अडचण अशी आहे की ह्या नहरावर जी संडास बांधलेली आहे ती आमच्या जाण्याचा अडथळा करणारी आहे। ही अतिक्रमण म्हणजे बांधून टाकली आहे पारीवर पूर्ण, तर ही बांधता कामा नये म्हणून किंवा त्यांना मी विचारलं की बांधू नका किंवा हे म्हणाले का ही आमची जागा आहे तुमची नाही, आम्ही कुठेही बांधू शकतो काही करू शकतो पण ही आम्ही बांधू। कोण म्हणत आहे? ते सरपंच बाई आणि मेंबर आणि हे लोक ग्रामपंचायत मालकी हक्काची आहे की ग्राम आपला पाटबंधारे विभागाची आहे? पाटबंधारे विभागाची आहे। हो। मग त्यांना एनओसी तुम्ही घेतले का असं विचारलं मी। एनओसी घेतली म्हणत होते पण मी जेव्हा पाटबंधारे विभाग साहेबाकडे गेलो त्यांनी म्हणलं एनओसी घेतलेली नाही आम्हाला काही माहित नाही। मग आणि मग ते तिथे एक बाबू तिथे येऊन त्यांनी पाहिलं आणि ते याची रिडिंग घेऊन गेले तुरंतच। तर त्या याच्यानंतर मला यांना ही एक हटवा किंवा याची व्यवस्था करा। हो। आता जे आणि मागे जी जागा आहे त्या लागूनच त्या उजव्या हातावर माझी एक बगीचाची बांधली आहे, त्याला जाण्या येण्यासाठी मला अडथळा होत आहे। आणि हे जे आहे कशाची जागा आहे? मायनरची जागा आहे? हे मायनर आहे। हा मायनर आहे सर, हा मायनर आहे पूर्ण दोन्ही बाजूचा मायनर आहे। अगोदरच्या ज्या बिल्डिंग ते बरोबर आहे, त्या इमारती ज्या बनल्या आहेत हा त्या इमारतीच्या बांधकाम बरोबर आहे? बरोबर आहे। फक्त हेच अडचण? हा हेच अडचण आहे। आणि याच्यात कोण अडचण निर्माण करत आहे? ग्रामपंचायत पूर्ण बॉडी की पर्सनल म्हणजे वैयक्तिक? पूर्ण बॉडीला सांगितलं ना मी। आणि ग्रामसेवकांचा काय म्हणणं आहे? ग्रामसेवकाला मी त्याला म्हटलं त्या दिवशी ते आल्या नाही पाहायला, ते ग्रामपंचायतची आली कोण सरपंच बाई एक मेंबरीन आणि तिचं का नाव किरणबाई मेंबरीन एक आली आणि हे आले सरपंचचं नाव सूर्यवंशीबाई। हो, ते पाहायला आल्या इथे आणि थोडस चालन सर जास्त नाही आलं, तुम्हाला इथून जाता येईल। ते हेही म्हणाले कोण उपसरपंच, मी म्हणलं आम्हाला जाता येणार नाही इथून। ग्रामसेवक नव्हते? हो ग्रामसेवक होते पण ऑफिस मध्ये होते, ते इथे आले नाही, मी त्याला म्हटलं सर। हो। काय नाव आहे ग्रामसेवक? कांबळीबाई। आता ही जी पांधन रस्ता आहे हे पांधन रस्ता म्हणजे शासकीय जागेवर आहे जी मालकी हक्कावर? मालकी आहे, ते मालकीची आहे। कोणगाव टेकूभाऊ टेंबरे आणि माझं शेत घेतल्यामुळे मला हक्क आहे तुमचा। हा त्याचा आहे, हा माझा आहे आणि ह्याही बाजूला माझा आहे, दोन्ही बाजूला। हे त्यांची स्वतःची जागा आहे का? हो स्वतःची आहे। ते आहेत का? हो तिरोड्याला राहतात ते। तिरोड्याला राहतात? हो। तर टेकूभाऊ टेंबरे। त्यांनी काही ऑब्जेक्शन नाही उचलला का? कशाच्या? त्यांनी त्या बोरवेलच्या उचलला, तर मग त्यांनी म्हटलं की आम्हाला जरा बांधून टाकलं आम्ही,
तर आम्हाला तिकडे अंडरग्राऊंड तिकडे हे करू द्या. ते तुमच्या आयुष्यमान भारतच्या ते एक दवाखाना आहे, शासकीय दवाखाना. हो, तिथे तुझ्या त्या गेटच्या समोर बोरवेल बांधला आहे. बांधलाय. तर तेही रस्त्यावर आहे. तेही रस्त्यावरच आहे. म्हणजे हे एवढी दादागिरी कोण करत आहे? दादागिरी ते सरपंच आणि सरपंचाचे ग्रामपंचायत. ग्रामपंचायत. तर आता तुमचं म्हणणं काय आहे? आमच्या म्हणणं ही संडास नको यायची, संडास नको आहे. नको आहे. हे जे रस्ता आहे पांधनची, ही पालनची ही जी बिघडल्या इथे नाली बांधण्याच्या पाण्याची व्यवस्था करा. हो का? हो, ठीक आहे. इथे नाली बांधून द्या किंवा पाण्याची व्यवस्था करा. बरोबर. हा. माझं पूर्ण नाव गुणानंद अंबर नागदेवी आहे. त्या दिवशी आमसभा होती आमच्या गावला. गुरुजी पण आले होते. मग संडास बांधले म्हणजे पावायला आम्ही इथे आलो. मग गुरुजी म्हणला की संडास, कोण गुरुजी? हे गुरुजी सांगा ना. सुदाम बापूजी सुरसाव. यांनी जे मला माहिती दिली अगोदर, हो, ते माहिती जे आहे ते खरी आहे का? तुम्हाला वाटते का हो. म्हणजे 100% सत्य आहे म्हणून? हो, हो, सत्य आहे? हो. सांगा. तर आम्ही इकडे पावायला आलो. सरपंच मॅडमही आल्या. थोडीशी आली म्हणत, पण थोडीशी नाही, ती जास्त झाली म्हणजे ते काही तिकडे जाऊ शकत नाही. आणि यांना मध्ये तुम्ही मुलाला नाही शिकवला, ढोराला शिकवला, असं सरपंचाचा सासरा असे म्हणत होते ते. ना यांच्या खुर्चीच्या आजूबाजूला फिरत होते आता म्हणजे हे- धमकीसारखे. आता हे शासकीय जागा आहे समजा, हो, म्हणजे हे अतिक्रमण आपला नाही, ही शासकीय जागा आहे. शासकीय जागा आहे, पण हे पाटबंधारे पाटबंधारे विभागाची आहे. पाटबंधारे विभागाची हो. जागा आहे. आता ते पाटबंधारे ही विभागाची जागा असल्यावरही त्यांनी बांधला आणि त्यांनी 2 नोटीस यांना पाठवला शाळेला. हा. आम्ही जाता बरोबर जसं तुम्ही आज आल्या तसं ते तुरुत मध्ये आले. हा. यांना घेऊनच आले हा. आणि पाहून गेले. मग यादव साहेब आहेत सगळ्यात मोठे, हा. त्यांना मग फोनवर बोलून झाले. हा. त्यांना मग नोटीस पाठवला यांना. आता कसे नोटीस आहेत त्यांना शाळेला माहित आहे. तर त्यांना म्हणजे पाटबंधारे विभागाकडून नोटीस आले, म्हणजे उत्तर आता दिला नाही दिला माहित नाही. परमिशन घेतला नाही किंवा हो, परमिशन प्रमाणपत्र काही आहे हे नाही. नाही 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 नाही. फक्त ग्रामपंचायतची दादागिरी सुरू आहे. हो. ग्रामपंचायतच्या सर्व पाड्यांची दादागिरी दादागिरी. म्हणता येईल तुम्हाला. हो, बरोबर आहे? हो, बरोबर आहे. फक्त त्यांनी मागणी केला होता की आम्हाला संडास पाहिजे बा. हो. ग्रामपंचायत हे संडास मंजूर करून दिला त्यांचा. हो, बरोबर असं आहे. आहे. पण ते पाटबंधारे विभागाच्या जागेवर त्यानं अतिक्रमण केलं. केलं. त्या संडास म्हणजे जे संडासची इमारत बांधला आहे त्या बांधकामाच्या मुळे गुरुजीला त्यांना अडचण होत आहे असं म्हणता येईल. हो, ठीक आहे. हो, आणि हे जे पांढरा रस्ता आहे हे बाजूला, हो, हे यांची मालकीची आहे. मालकीची आहे. मालकीची. त्याच्यातही त्यांच्या म्हणजे पाणी वगैरे वाहत. शाळेच्या सर्व सांडपाणी येत हा, आहे हा, हा. आणि येण्या जाण्याकरिता हम्म. अडचण निर्माण होत आहे. हो. बरोबर आहे? हो, त्यावर्षी त्यांनी हा पूर खोदून टाकला. हा, उंच होता, हा खोदून टाकला होता. हो का? हो. चला, ठीक आहे. हे जे माहिती सरांनी दिला, सुरसाव सरांनी, हे माहिती बरोबर आहे ना? हो, बरोबर आहे.